मित्रांनो, तर स्वागत आहे आपल्या नवीन युट्यूब ब्लॉग मध्ये. तर कसे आहेत तुम्ही सगळे? सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आज आहे दत्त जयंती आणि आज आहे आपल्या भावाला म्हणजेच मलाच, तुमच्या भावाला म्हणजेच मी उपवास. तर आज आहे उपवासाचं खिचडी आणि दही आहे. परत खिचडी आणि दही खाऊन जाऊया दुकानात. परत जायचंय आपल्याला मंदिरात, दत्त महाराजांच्या मंदिरात आज पाया पडायला जायचं, कारण आपल्या दुकानाचं नाव पण दत्त ग्रुप आहे आणि आमच्या घरचे सगळे दत्त महाराजांना खूप मानतात. तर आपण आज दर्शन घेणार आहे. तर चला आता जेवण करून दुकानात अर्धा ते 1 तासाने आपण जाणार आहे दत्त मंदिरात. तर चला आता भेटूया दुकानात आणि मग जाऊया दत्त मंदिरात. तर आपला डॉन म्हणजे सिम्बा दिवसातून 12-13 तास तर गडी झोपतच घेत. बसल्या बसल्या झोपले आता. याला झोपू नाही दिलं काय, नखा मारणार. खतरनाक गडी. सकाळी 6 वाजता झोपतो गडी. सगळ्यांना झोपून उठतोय, झोपतून उठवते सगळ्यांना गडी 6 वाजताच. सकाळी झोपलं, बेडवर येऊन बसला होता सकाळी 1 ते 1.5 तास तिथंच झोपला. तर आत्ता आपल्याला काढायचं आहे सामान, काढायचं आहे पिशवीत खूप सारं सामान आहे, ते पण काढायचं आहे. तर हा डॉन सकाळ संध्याकाळ झोप येतच. झाले पॉन्ड्स पावडरचे डबे झालेले आहेत. आता मीठची वाली अभी सब साफ कर दूंगा. तो मीठ आहे बघा, गिराईक आपोआप अट्रॅक्ट होणार 100%. तरी झालेलं आहे. इथे पॉन्ड्स ठेवलेत. परत तिथं मीठ आहे. परत हा आपला फ्रीजचा व्ह्यू आहे. फ्रीजमध्ये आता ते माल म्हणजे हे झालेलं आहे, संपलेलं आहे, आधीच संपलेलं आहे. 1 ते 2 दिवसात गाडी येऊन जाईल आपल्या आईस्क्रीमची. आईस्क्रीमला फेमस आहे माव कुल्फी. बाकीच्या पण आहेत. आता ही उन्हाळ्यात त्याच्यापेक्षा जास्त माल येणार. एकच नंबर, कारण उन्हाळा सीझन आहे ना त्यावेळेस, त्याच्यामुळे जास्त माल येणार. आणि आपली ब्लॉगिंग तर रोजच आहे. अजून आपण त्याच्यात साथ टाकणार आणि एक दिवस आपला पण येणार. म्हणजे दिवस सगळ्यांचाच येतो. जे मेहनत करतो तेच लवकर येतो, असा विषय असतो. जो मेहनत करतो त्याचाच दिवस येतो. नशिबाच्या द्वारा काही नाही होत. रात्री ते सगळं साफ झालेलं आहे. परत आपल्याला सगळे मसाले त्याच्यात ठेवायचे. लय मेहनत आहे ही साफ व्हायला. लय एवढा साफ केलं फार कंटाळी तर. परत फ्रीज पण पुसलं. परत ते आपले तिथं आहे पावडर, ती पण लावलेली. आता फटाफट लावूया चला. इकडे बघ. झोपत दे त्याला, काहीच कळणार नाही आता. काही करा त्याला, उठणारच नाही. त्याच्यामुळे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय महाराष्ट्र. बाय.